इंद्राला येते राणीची आठवण होते तिच्यावर प्रेम. नमस्कार, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. आपण आधी मागील एपिसोडची एक छोटीशी झलक बघूया आणि त्यानंतर प्रोमो. आणि प्रेक्षकांनो, आपण या एपिसोडमधून काय शिकू शकतो ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता राणी तिची बॅग वगैरे घेऊन घराबाहेर निघते. ती सगळ्यात पहिले देवाचं दर्शन घेते आणि बॅग घेऊन बाहेर निघते. पण तेवढ्यात तिला रत्ना काकी अडवते आणि म्हणते की राणी, तू कुठे चालली आहे? पण तिथे उर्मिला सुद्धा असते. ती डायरेक्ट म्हणते की तू घर सोडून चालली काय? पण रत्ना काकी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण राणी काही तिचं ऐकत नाही. ती म्हणते की तुम्ही तुमची आणि आबांची काळजी घ्या आणि घराबाहेर निघून जाते. दुसरीकडे इंद्रा म्हणतो की आज मी चालायला लागलो ते फक्त राणीमुळे. जर राणीने मला खुर्चीवरून लोटून दिली नसते तर आज मी चालायला लागलो नसतो. माझा आत्मविश्वास हा खचला असता. मला त्याला थँक्यू म्हणायलाच पाहिजे. आणि तो राणीला शोधत शोधत हॉलमध्ये येतो, ते पण स्वतःच्या पायावर चालत. तो राणीला हाका मारतो पण त्याला ती कुठेच दिसत नाही. शेवटी तो मालतीला विचारतो की राणी कुठे आहेस? आणि मालती त्याला सांगते की ती घर सोडून गेलेली आहे. हे ऐकून इंद्राला धक्का बसतो. तो म्हणतो की ती अशी कशी घर सोडून गेली? मला तिने तर काहीच सांगितले नाही. आता मालती त्याला रूममध्ये जाण्यास सांगते, पण तो अस्वस्थ असतो. त्याला राणीची आठवण येत असते. तेवढ्यात तिथे मालती येते त्याला जेवू घालण्यासाठी. पण तो म्हणतो की माझी जेवायची इच्छा नाही. मालती त्याला समजावून सांगते आणि तो शेवटी जेवतो. दुसरीकडे बापू आणि सुरेखा दोघीसुद्धा खूप खुश असतात. ते म्हणतात की आपली राणी खूप भाग्यवान आहे. तिला तिथे खूप चांगलं सासर भेटलेलं आहे. आणि हे सगळं राणी बाहेरून ऐकत असते आणि ती एकदम त्यांच्या समोर जाते. तेव्हा दोघीसुद्धा तिला बघून शॉक होतात आणि ती विचारतात की तू एकदम इथे कशी काय आली? पण ती त्यांना समजावून सांगते. पण आता गोट्याला संशय येतो आणि तो म्हणतो की ही अशी एकदम माहेरी कशी आली? हिला विचारायला हवं. तर प्रेक्षकांनो, आपण इथे आता एक मोटिवेशनल स्टोरीसुद्धा इथे बघणार आहोत, जी तुमच्या जीवनात नक्कीच बदल करण्यास मदत करेल. तर ही गोष्ट आहे आपल्या दुःखावर मात कशी करायची त्यावर आधारित. तर एका गावात आश्रम होता. तिथे 2 संत राहत होते. दोघे नेहमी सोबतच राहायचे. एकाचे नाव सुखी आणि दुसऱ्याचे नाव हे दुःखी होते. संत सुखी कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचा, तर दुसरं जे दुःखी नावाचे संत हे नेहमी दुःखी असायचे, म्हणून त्यांचे नाव दुःखी असे पडले. गावातील लोक आपल्या समस्या घेऊन आश्रमात येत असत. दोन्ही संत आपल्या पद्धतीने लोकांच्या समस्यांचे निराकरण करायचे. दुसऱ्या संतांचे नाव जरी दुःखी असले तरी त्यांचे उपाय चांगले असायचे. त्यांच्या उपायामुळे लोकांची चिंता दूर व्हायची. दोन्ही संतांची जीवनशैली एकसारखी पण विचार भिन्न होते. दुःखी संताला आपल्या दुःखाचे कारण उमजत नव्हते. एके दिवशी त्यांनी आपल्या गुरूंना आपली समस्या सांगितली. मी सुद्धा संत सुखीप्रमाणे रोज पूजापाठ करतो, प्रत्येक काम इमानदारीने करतो, तरी पण माझ्या आयुष्यात दुःख का आहे? यावर गुरुजी दुःखी संताला म्हणाले की तुम्ही दोघी एकसारखे काम करता, पण दोघांच्या सुखदुःखांचे भाव वेगवेगळे आहेत. सुखी संतांचे मन नेहमी शांत असायचे. ते संतुष्ट आहे. त्यांना स्वतःवर विश्वास आहे की ते कितीही मोठ्या अडचणींना सहज दूर करू शकतात. यामुळे ती नेहमी आनंदी राहतात. तर आपण कोणत्याही परिस्थितीत अशांत राहतात, केलेल्या कामावर कधी संतुष्ट राहत नाही, तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही. यामधून आपण कथेची जी शिकवण आहे ही म्हणजे जर शांत मन आणि आत्मविश्वास आपल्याला कोणत्याही मोठ्या अडचणीतून बाहेर काढू शकतो. ज्या लोकांना स्वतःवर आत्मविश्वास नसतो ते नेहमी दुःखी राहतात. त्यामुळे आपण स्वतःवर आत्मविश्वास आणि मन शांत ठेवून काम करायला पाहिजे. तरच आपल्याला यश मिळेल आणि आपण सुखी राहू शकतो. तर मित्रांनो, आजच्या स्टोरीतून आपण काय शिकलो की जर आपल्या समोर कितीही मोठी परिस्थिती असली, कितीही मोठं संकट जरी असलं, तरी आपण त्या संकटावर इथे मात करू शकतो. फक्त आपलं जे मन आहे हे शांत पाहिजे. आपलं मन जे विचलित न झालेलं पाहिजे, तरच आपण त्या गोष्टीवर, त्या संकटावर इथे मात करू शकतो. नाहीतर काय होतं की आपण पुढे संकट बघून आधी अर्ध खचून जातो आणि त्यामुळे काय होतं की जी परिस्थिती आहे, या परिस्थितीवर आपल्याला मात करायच्या आधी तीच परिस्थिती आपल्यावर मात करते. यामुळे आपण जीवनात काहीच करू शकत नाही. त्यामुळे जर एखादी परिस्थिती अशी आली, संकट आलं, तर त्या संकटाला नेहमी सामोरे जा, त्याचा मुकाबला करा. तर या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी आपल्याला शांत राहायला हवं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. कितीही मोठं संकट आले तरी हार मानायची नाही. तर आजच्या गोष्टीतून हेच आपण इथे शिकलेलो आहे आणि हाच आपला बोध आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला इंद्रा आणि राणीबद्दल काय वाटतं? ते आता दोघी एक होतील का? ते सुद्धा आम्हाला इथे कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा,
जेणेकरून मालिकाप्रेमी आणि मोटिवेशनल स्टोरी आपण दोन्हीसुद्धा एकाच व्हिडिओमध्ये इथे बघत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. तर चला